टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार आहेत। त्यासाठी मंदिर प्रशासन पूर्णपणे तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन करतील। त्यानंतर जो विठ्ठल मंदिराचा जो विकास आराखडा होता, जवळपास 150 कोटीचा विकास आराखड्याची कामं देखील आता जवळपास पूर्ण झालीत, त्याची देखील ते इथं खरं पाहणी करणार आहेत। त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचा इथं सत्कार देखील करण्यात आला। त्याची जर आपण बघितलं तयारी आता पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात मुख्यमंत्री हेलिपॅडवर येतील, त्यानंतर ते मंदिरामध्ये येतील। तत्पूर्वी जर आपण बघितलं सगळी तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर तो तीर्थक्षेत्र विकास आराखडा जो आहे त्या आराखड्या संदर्भात देखील ते आता रेस्ट हाऊसवरती बैठक घेणार आहेत। त्या बैठकीमध्ये खरं तर कॉरिडॉरबाबत काय चर्चा होती हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का कॉरिडॉरबाबत अजूनही कुठलेही मंत्री असतील किंवा अधिकारी असतील यांनी कुठलेही असं ठोस असं भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र कॉरिडॉर होणार हे मात्र नक्की जरी असलं तरी तो कशा पद्धतीनं असणार, त्यासाठी काय काय केलं नाही ह्याचा उलगडा मात्र अद्यापर्यंत झालेला नाही। त्यामुळे आता मुख्यमंत्री याबाबत काय घोषणा करतात किंवा कॉरिडॉरबाबत काय बोलणार याकडे खरं तर संपूर्ण पंढरपूरवासियांचे आता लक्ष लागून राहिलेलं आहे। थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री विठ्ठल मंदिरामध्ये दाखल होऊन विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार आहेत। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।